नागपुरात लग्नाच्या आमिषानं तरुणांची फसवणूक करणाऱ्या लुटेरी दुल्हन टोळीचा अखेर पर्दाफाश झाला। गुजरातमधून लग्नाच्या आशेनं आलेल्या तरुणाकडून लग्नाचा आमिष दाखवत 70,000 रुपये आणि सोन्या चांदीचे दागिने उकळण्यात आले। मात्र कथित नवरीचा पती घटनास्थळी पोहोचता संपूर्ण कट उघडकीस आला। नागपूरच्या तहसील पोलिसांनी बनावट नवरी आणि तिच्या साथीदाराला अटक केली असून टोळीतील इतर आरोपींचा शोध सुरू आहे। गुजरातमधील भावनगर येथील आकाश पारेख याचं लग्न जमत नसल्याचा फायदा घेत एका परिचितांना नागपुरात लग्न लावून देण्याचं आमिष दाखवलं। त्यानुसार आकाश नागपुरात दाखल झाला। मुख्य आरोपी राणी उर्फ कोमल पांडे हिनं नम्रता मालवीय हिच्याशी ओळख करून दिली। मुलीचं घर पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्याला कोराडी परिसरातील एका घरात नेऊन मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम करण्यात आला आणि त्याच दिवशी लग्न करण्यासाठी दबाव टाकण्यात आला। लग्नाच्या विधीच्या नावाखाली आरोपींनी रोख रक्कम आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांची मागणी केली। विश्वास ठेवून आकाशनं एटीएम मधून 70,000 रुपये काढले आणि सोबत आणलेले दागिने या तोत्या नवरीकडे दिले। त्यानंतर सर्वजण बर्डी इथं लग्नासाठी जात असताना अचानकपणे एक तरुण तिथे आला आणि नम्रता ही आपली पत्नी असल्याचा दावा करत वाद घालू लागला। त्याच वेळी आपली फसवणूक झाल्याचं आकाशच्या लक्षात आलं। मैं भावनगर से आया हुआ हूँ। पहले भावनगर से 2 लोग मुझे यहाँ नागपुर में लेके आए। उसने बोला कि यहाँ तेरे को लड़की ये अच्छी घर की है, मैं तेरे को दिखा रहा हूँ। ऐसे करके मेरे को यहाँ लेके आए। फिर बाद में पता चला कि ये वो जो लोग दिखाने वाले हैं वो 5 दिन की लड़की है, इसलिए मैंने उनके साथ शादी नहीं की। तो यहाँ के जो नागरिक प्रॉपर की जो लेडीज थी ना, वो बोली मेरे को चल मैं तेरे को दूसरी लड़की दिखाता हूँ। तो उसके साथ मैं देखने के लिए गया, घर बार सब कुछ दिखाया कार्यवाह, वापस ऑटो में कोर्ट के तक आ गए, तब भी तो कुछ नहीं हुआ। पीछे से इनके लोग आ गए, सीधा हमला कर दिया। फिर हम पुलिस स्टेशन गए तो हमें वहाँ तक बिठाए। कुछ वो 4-5 लाख के थे। गला का मंगलसूत्र था और 2 कान की थी और पैरों के पैर में झांझर भी थे। मेरा मोबाइल छीनने की भी कोशिश की थी, वो मैंने पकड़ लिया कि वो नहीं की। मैंने उनको 70,000 रुपये दिए। तक्रार मिळताच तहसील पोलिसांनी नम्रता मालवीयला अटक केली। या प्रकरणात मार्च महिन्यापासून फरार असलेली मुख्य आरोपी राणी उर्फ कोमल पांडे हिलाही पाचपावली परिसरातून अटक करण्यात आली। न्यायालयानं तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। प्राथमिक तपासात ही टोळी लग्नाचा आमिष दाखवून गरजू तरुणांची फसवणूक करत रोख रक्कम आणि दागिने लंपास करत असल्याचं समोर आलंय। या टोळीशी संबंधित इतर प्रकरणांचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे। प्रस्तावित वधू होती, तिचा पती अचानक तिथे आला आणि तो अचानक फिर्यादीसोबत भांडण करायला लागला की ही तर माझी पत्नी आहे, तुम्ही हिच्यासोबत लग्न कसं काय करत आहात, हे बेकायदेशीर आहे असं सांगून वादावादी आणि भांडण करून ते सर्वच्या सर्व तिथून त्यांनी पळ काढला होता। या 2 महिला आरोपी आणि इतर आरोपीने सुद्धा त्यातून पळ काढला होता। तपासी मलदार सदर गुन्ह्याचे महेंद्र वासनिक यांना खात्रीशीर माहिती मिळाली की सदर महिला ही तिच्या राहती घरी आलेली आहे पाचपावली परिसरामध्ये, अशी माहिती मिळाल्याने स्टाफसह तिथे PSI महेंद्र वासनिक हे गेलेत आणि त्या महिलेला ताब्यात घेऊन काल रोजी अटक करण्यात आली आणि आज रोजी पोलीस सदर महिलेला माननीय न्यायालयात हजर करून तिचा 5 दिवसाचा PCR घेण्यात आलेला आहे।